नमस्कार मित्रांनो, महावितरण ब्लॉक क्रमांक 13 आपल्याला 365 दिवस ब्लॉक बनवायचे आहेत मित्रांनो। आज पूर्ण पाऊस उघडल्यामुळे मित्रांनो हे पाहू शकता अशा पद्धतीने वातावरण झालेलं आहे आणि आम्ही आता आलो आहोत साईडवरती। हे पाहू शकता आता आम्हाला थोडं काम आहे, त्यासाठी पारडी फीडर आम्हाला बंद करून घ्यायचा आहे। हे पाहू शकता अशा पद्धतीने पाऊस पूर्ण उघडलेला आहे मित्रांनो। आज 3 दिवसापासून सतत पाऊस पडल्यामुळे हे पाहू शकता हे आमचं फीडर आहे आणि हे सबस्टेशन खूपच सुंदर सबस्टेशन आहे मित्रांनो। हे पाहू शकता हे फीडर आम्ही बंद करून ओपन करून आणि शॉर्ट करून आम्हाला काम करायचं आहे। हे पाहू शकता अशा पद्धतीने हे फीडर आम्ही बंद केलेलं आहे। बंद करून हे पाहू शकता हे ओपन आणि शॉर्ट। हे पाहू शकता हे ओपन आणि हे शॉर्ट करून आम्ही आता पुढं काम करत आहोत मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचे दैनंदिन कामं असतात। हे पाहू शकता 3 दिवसापासून आता हे पाहू शकता ही रीडिंग घेत आहेत। हे पाहू शकता अशा पद्धतीने दर 1 तासाला रीडिंग घ्यायची असते। हे पाहू शकता सध्या पावसाळा चालू असल्यामुळे मित्रांनो विजेच्या पोलपासून आणि विजेच्या लाईनपासून दूर राहा मित्रांनो, कारण का पावसामध्ये खूपच लवकर करंट उतरते मित्रांनो। हे पाहू शकता या पद्धतीने आता रीडिंग घेत आहोत। हे पाहू शकता ही रीडिंग प्रोग्राम चालू आहे। हे पाहू शकता अशा पद्धतीने ह्या फीडरची रीडिंग घेतलेली आहे। पाहू शकता हे मीटर आहेत। हे पाहू शकता स्लॉटमध्ये रीडिंग असते मित्रांनो याची, आणि स्लॉटमध्ये घ्यायची असते, त्यामुळे एका मीटरची रीडिंग घ्यायला 5 ते 6 मिनटं लागतात। हे पाहू शकता अशा पद्धतीने 6 आणि 2 8 मीटर असतात। हे पाहू शकता आणि हा आमचा जे आपल्या घरापर्यंत लाईन येते मित्रांनो हा कंडक्टर आहे 11 केवीचा। हे पाहू शकता 11 केवीचा कंडक्टर आहे हा, आणि ह्या जागी आम्ही असा ड्रम ठेवलेला आहे इमर्जन्सी वापरण्यासाठी। हे पाहू शकता 6 याच्यामध्ये कंडक्टर असते मित्रांनो। हे पाहू शकता अशा पद्धतीने हा आमचा 11 केवीचा कंडक्टर। आणि हे पाहू शकता थोडा आता पाऊस पडल्यामुळे मित्रांनो लोड कमी झाला आहे, आणि लोड कमी झाल्यानंतर हे जे टॅब असतो तो टॅब आम्हाला कमी करायचा असतो मित्रांनो, कारण सध्या पाऊस पडल्यामुळे सर्व ग्राहकांचा लोड कमी झालेला आहे। मोटारी बंद आहेत, कूलर बंद आहेत, आणि हे पाहू शकता आम्ही आता टॅब कमी करत आहोत। हे पाहू शकता अशा पद्धतीने, आणि हे जो आमचा ट्रान्सफॉर्मर आहे हा बंद पडलेला ट्रान्सफॉर्मर आहे। हे पाहू शकता अशा पद्धतीने हा ट्रान्सफॉर्मर आमचा बंद पडलेला आहे, त्यामुळे आम्ही क्रेनच्या साहाय्याने याला उतरून जमिनीवर ठेवलेलं आहे। हे पाहू शकता तुम्ही हे कन्झर्वेटर टँक आहे। हे पाहू शकता अशा पद्धतीने ही 11 केवी आणि LT 33 केवी आणि 11 केवी बुशिंग आहेत। हे पाहू शकता तुम्ही अशा पद्धतीने हे बुशिंग असतात, आणि हे पूर्ण याच्यामध्ये ऑइल असते पूर्ण भरून। हे पाहू शकता हे याच्यामध्ये पूर्ण ऑइल भरून असते। अशा पद्धतीने हा ट्रान्सफॉर्मर हे पाहू शकता हे नवीन ट्रान्सफॉर्मर आहेत आमचे, आणि काल पाऊस पडल्यामुळे मित्रांनो सततचा फॉल्ट। हे पाहू शकता या पोलवरती एक झंपर गेलेला आहे, आणि इथं लाइटिंग अरेस्टर गेलेला आहे, येथे पण एक झंपर गेलेला आहे। हे पाहू शकता अशा पद्धतीने आमचे पावसामध्ये मित्रांनो फॉल्ट होत असतात। हे बघा भर पावसामध्ये आम्ही फॉल्ट काढलेला आहे। हे पाहू शकता ह्या पोलवरसुद्धा झालेला आहे, आणि काही पोलंसुद्धा पडलेले आहेत मित्रांनो। हे पाहू शकता हे दुसरा पोल, आणि ह्या पोलवर कंडक्टर तुटलेला आहे, वायर तुटलेला आहे, आणि हे पूर्ण आमची टीम हे पाहू शकता ही टीम आहे आमची।
काम करण्यासाठी आलेली हे पाहू